नमस्कार मंडळी, प्रियांकाज किचन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज बनवणार आहे भरलेली शिमला मिरची। त्यासाठी आपण घेतलेला आहे आलं लसूणची पेस्ट, धना पावडर, जिरा पावडर, मीठ, काळा मसाला, कोथिंबीर, हळद आणि शेंगाचं कूट। हे सगळं आपण एकत्र मिक्स करायचं आहे बिना पाणी टाकता। हे बघा, अशा प्रकारे हे तयार झालेलं आहे आणि हे जे तयार झालेलं सारण आहे ते शिमला मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे। शिमला मिरचीमध्ये भरून झाल्यानंतर कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकून कढई गॅसवर ठेवली। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी द्यायची। नंतर आपण भरलेली एक एक शिमला मिरची त्याच्यामध्ये टाकून द्यायची आणि फ्राय करून घ्यायचं। त्यानंतर आपलं जे राहिलेलं सारण होतं त्याच्यामध्येच थोडंसं पाणी ॲड करून आपण ते पाणी कढईमध्ये टाकून द्यायचं। दुसरं वरून पाणी नाही टाकायचं। त्यानंतर मी वरून गरम मसाला टाकून दिला आणि परत एकदा हलवून भाजीवर झाकण ठेवून एक 5-10 मिनिट ठेवलं। 5-10 मिनिटांनी चेक केलं तर अजून थोडंसं पाणी आटायला हवं होतं। मग हलवलं एकदा आणि परत अजून एकदा झाकून ठेवलं। त्यानंतर अजून एक 5-10 मिनिटानंतर बघितलं तर आपली भाजी तयार झाली होती। अशा प्रकारे आपली भरलेली शिमला मिरची तयार झाली। थँक्यू।